नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 संपूर्ण महाराष्ट्र. तर आज 31 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली. तर आज होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत ग्राउंडच्या अंदरची काय काय प्रोसेस आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि तुम्हाला कोणकोणत्या चुका नाही करायच्या, कारण की आज सुद्धा जवळपास 30 ते 40% मुलांनी या ठिकाणी चुका केल्या, त्यामुळे ज्या भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर झालेले आहे. तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या चुका नाही करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर प्रॉब्लेम येणार आहे का, तुम्ही बाहेर होणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर होमगार्ड भरती या ठिकाणी तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होतं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती या ठिकाणी टाईम लागत आहे. त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगमध्ये गोळाफेकमध्ये मुलांना कशा प्रकारे मार्क्स या ठिकाणी पडत आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 31 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, कारण की भरपूर मुले या ठिकाणी एक चूक करत आहे, त्यामुळे भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होत आहे. तर जवळपास 30 ते 40% मुलं ह्या आशेवर या ठिकाणी बसलेले आहे की आपल्याला या ठिकाणी मेसेज येणार आहे मोबाईलवर किंवा आपल्याला कॉल येणार आहे किंवा मग नाहीतर आपल्याला हॉल तिकीट येणार आहे आणि तेव्हाच आपण या ठिकाणी भरतीवर जाणार आहे. तर ह्या आशेवर मुलं या ठिकाणी बसत आहे आणि त्यांचं ग्राउंड सुद्धा चाललं जात आहे. ठीक आहे, तर ह्यामुळेच ज्या विद्यार्थी मित्रांनो मुले या ठिकाणी बाहेर होता. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की होमगार्ड भरतीचे या ठिकाणी मेसेज वगैरे मुलांना येत नाही, हॉल तिकीट वगैरे येत नाही, कॉल वगैरे येत नाही. तर तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे. तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तर त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला सायबर कॅफेमधून काढायची आणि तो फॉर्म घेऊन तुम्हाला डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपलं ग्राउंड कोणत्या ठिकाणी आहे, कारण की महाराष्ट्र होमगार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी सांगितलं आहे की कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या ठिकाणी. तर ह्या चुका तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही. तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. मेसेजच्या तुम्ही भरोशावर बसू नका, कॉलच्या भरोशावर बसू नका. डायरेक्ट तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. तर आज सुद्धा 31 ऑगस्टला ग्राउंड झालं, ज्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी आज ग्राउंड होतं. तर त्यापैकी जवळपास 20 ते 30% मुलं या ठिकाणी जे गैरहजर या ठिकाणी राहतात आणि त्यांचं ग्राउंड या ठिकाणी पळत आहे. तर भरपूर मुले या ठिकाणी ह्या आशेवर बसले की बा मेसेज वगैरे येणार आहे. तर ह्या आशेवर तुम्ही बसू नका. तर तुम्हाला माहीत असेल आपलं ग्राउंड कधी येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड असेल तर तुम्ही चेक करा वेबसाईटवर आणि त्या ठिकाणी सुद्धा माहिती दिली आहे की तुमचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी आहे, कुठे आहे, सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. ग्राउंड कोणत्या ठिकाणी आहे सर्व माहिती त्या वेबसाईटवर त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यांची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरी चूक या ठिकाणी मुलं करत आहे की सकाळी जो रिपोर्टिंग टाईम होमगार्ड भरतीचा आहे तर तो आहे सकाळी 5 ते सकाळी 10च्या अंदर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना गेटच्या अंदर ते एंट्री देता आणि तुम्ही 10 वाजताच्या नंतर जर त्या ठिकाणी गेले तर तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे, कारण की त्यांनी जो टाईम दिला आहे तर त्या टाईममध्येच तुम्हाला ग्राउंडच्या अंदर जायचं आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर ते सकाळी 5 ते सकाळी 10च्या अंदर ते मुलांना गेटच्या अंदर ते घेत आहे आणि तुम्ही जर समजा लेट गेले त्या ठिकाणी तर बाहेर होणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तिसरी चूक मुलं या ठिकाणी करत आहे की मुलांना असं वाटत आहे की बा कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याजवळ आहे नाही आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण भरतीवर नेरल नाही तर आपण बाहेर होणार आहे, असं भरपूर मुलांना या ठिकाणी वाटते. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर एकही मुलगा या ठिकाणी बाहेर होणार नाही. एकही मुलगा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरतीच्या बाहेर होणार नाही. तर पहा, तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर डायरेक्ट तुम्ही भरतीवर जा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणीही या ठिकाणी बाहेर होणार नाही, कारण की 80% मुलांजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे. मुलं जात आहे ज्या ठिकाणी ग्राउंड आहे त्यांचा ग्राउंड देऊन ते घरी येत आहे. ठीक आहे, म्हणजे एकही मुलगा या ठिकाणी वापस येत नाही, मुलं त्या ठिकाणी पूर्ण फिजिकल देऊन या ठिकाणी घरी येत आहे ज्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याजवळ. ठीक आहे, तर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणीही बाहेर होणार नाही. तर डायरेक्ट तुम्हाला जायचं आहे भरतीवर. ठीक आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला आता सर्वात अगोदर सांगतो, सकाळी 31 ऑगस्टला सकाळी 5 ते 10च्या अंदर मुलांना घेतलं आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी काउंटर दिलेले आहे पोलीस स्टेशन. ते तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरला त्या रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आणि त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट घेते. तर डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागते तर ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो. तर पहा, तुम्हाला जे या ठिकाणी तुम्ही होमगार्ड भरतीचा जो फॉर्म भरला तो त्या ठिकाणी ते घेत आहे. त्याचबरोबर आधार कार्ड ते घेत आहे, झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. त्याचबरोबर शाळा सोडला तर दाखला तुम्हाला न्यायचा आहे. शाळा
कुठला दाखला नसेल तर बोनाफाईडने, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे झेरॉक्स, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटची झेरॉक्स, 12वीची मार्कशीटची झेरॉक्स, त्याचबरोबर 12वीचे बोर्ड सर्टिफिकेटची झेरॉक्स, आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनचं सुद्धा मार्कशीट त्या ठिकाणी न्या. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा न्यायचे, आणि त्या ठिकाणी झेरॉक्सच त्या ठिकाणी घेते. आणि तुम्ही तांत्रिक अर्हता धारण असाल म्हणजे तांत्रिक अर्हता तुमचं जर झालं असेल म्हणजे NCC वगैरे झालं असेल, ITI वगैरे झालं असेल तर हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी न्या. त्या ठिकाणी ते मागते आणि तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तर पहा, ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर त्याची तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे बोनस. खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट न्या, याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे. नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेटने बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा हे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बोनस मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. तर हे तुम्हाला सर्टिफिकेट न्यायचे आहे, हे जर तुमच्याजवळ असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे. तर सर्वात अगोदर मुलांचे आज हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेतले, म्हणजे सकाळी त्या ठिकाणी मुलांना 5 ते 10च्या अंदर घेतलं जातं आहे गेटच्या अंदर. त्यानंतर काउंटरमध्ये तुम्हाला जायचं आहे, ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरला त्या ठिकाणी. तर हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे कागदपत्र त्या ठिकाणी लागत आहे झेरॉक्सचा, आणि 2 फोटो तुम्ही सोबत न्या. ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट घेत आहे, त्याचबरोबर छाती घेत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या फॉर्मवर सुद्धा दिले होते की आपली हाईट एवढी भरली, आपली छाती एवढी भरली. आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन मुलांना बसून ठेवत आहे, आणि त्या होमगार्ड भरतीचं जे प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम फास्ट आहे, म्हणजे जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जात नाही, म्हणजे 2 वाजेपर्यंत पूर्ण ग्राउंड त्या ठिकाणी उरकत आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आज पहिला जो इव्हेंट त्यांनी घेतला तर तो 1600 मीटर रनिंग ते पहिला इव्हेंट घेत आहे. आणि 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो चिप वगैरे काही आहे नाही, त्या ठिकाणी सेन्सर वगैरे काही नाही आहे. तर टायमरनुसार त्या ठिकाणी मुलांचं ग्राउंड चालू आहे. तर 5-5 मुलांचा जो टायमिंग आहे, तर एक पोलीसवाला त्या ठिकाणी टायमिंग काढत आहे 5 मुलांचा. तर 5 पोलीसवाले 25 मुलांचा त्या ठिकाणी 1600चा टायमिंग काढत आहे. तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस मागं पाहायचं नाही, कारण की भरपूर मुलं थांबले राहते. तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी वाटते की आपणही थांबून जा. ठीक आहे. तर ह्या चुका तुम्ही करू नका, तर म्हणजे थांबू नका 1600 मीटर रनिंगला. कंप्लीट तुम्ही त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारा. आणि 1600 मीटर रनिंगमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे. ठीक आहे. तर पहिला इव्हेंट झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटं ते ब्रेक देते, आणि 5-10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी काय होत आहे, गोळा फेक होता. आणि या ठिकाणी तुम्हाला चूक नाही करायची की लगेच तुमचं 1600 मीटर रनिंग झाल्यावर तुम्ही पहिला नंबर गोळा फेकला लावू नका. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेका, कारण की 100 मीटर रनिंग झाल्यानंतर आपली बॉडी सगळी थकली राहते. तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेका. तर अशा प्रकारचे 31 ऑगस्टला संपूर्ण प्रोसेस होती अशा प्रकारे होमगार्ड भरतीची. तर आज मुलांना 31 ऑगस्टला कशा प्रकारे मार्क्स पडले, तर पहा 25 पैकी म्हणजे 1600 मीटर रनिंगमध्ये अर्धे मुलं त्या ठिकाणी रनिंगला थांबत आहे, आणि काही मुलांना या ठिकाणी जे मार्क्स पडत आहे 12 झालं, 14 झालं, त्याचबरोबर 8 झालं, 10 झालं, अशा प्रकारे 1600 मीटर रनिंगमध्ये मार्क्स पडत. आणि गोळा फेकमध्ये 10 पैकी 10, 10 पैकी 8, 10 पैकी 6 अशा प्रकारे मार्क्स पडत. अशा प्रकारे जे 31 ऑगस्टला भरती झाली होमगार्ड भरती.